जय महाराष्ट्र मित्रांनो, मी ओम आणि तुमचं स्वागत करतो आपल्या ओम ग्राफिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे गणपती बाप्पा लोगो, गणेश मंडळाचा जो लोगो असतो तुमच्या तो बनवलेला आहे। आणि तोही आणखी एक आपण पहिले 2 बनवले होते, ते आपण त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, तो बघितला नसेल तर तुम्ही जाऊन बघू शकता। या व्हिडिओच्या मागे आधी तो 2-3 ज्या लोगो आहेत गणेश मंडळाचे ते दिले होते आणि ते अलग टाईपचे होते। आणि हे जो लोगो आहे हा पण अलग टाईपचा आहे आणि यात काहीतरी युनिक आणि काहीतरी खतरनाक करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आपण जसं आपल्याला जमल तसं करण्याचा प्रयत्न करत असतो आपण। जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखी सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। आणि या ज्या लोगोची लिंक आहे PL फाईलची ती आपल्या व्हिडिओच्या खाली मिळून जाईल, तिथून जाऊन तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता। तर चला मित्रांनो, आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर लोगो कसा बनवायचा सांगतो मी तुम्हाला। तर पिक्सेल लॅब हे ओपन करून घ्यायचं आहे। ओपन करून घेतल्याच्यानंतर मी तुम्हाला मटेरियल पण दिलेलं आहे आणि लोगो पण दिलेला आहे। त्यातलं जे पहिलं बॅकग्राऊंड मी तुम्हाला वाईट दिलेलं आहे ते तुम्हाला इथे बॅकग्राऊंड घ्यायचं आहे। याला रिलेटिव्ह साईजमध्ये, आता रिलेटिव्ह साईज कुठे येते हेच बऱ्याच जणांना माहीत नाही, त्यासाठी मी सांगतो। खाली तुम्हाला 5 ऑप्शन दिसतील, त्याच्यातल्या 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर जायचं आहे। 3ऱ्या नंबरच्या ऑप्शनवर गेल्याच्यानंतर असं साईडला स्क्रोल करायचं आहे। बघू शकता इथं सिलेक्ट आहे 3ऱ्या नंबरचं, निळं दिसेल तुम्हाला। आणि त्याच्यात तुम्हाला रिलेटिव्ह साईज या नावाचं एक ऑप्शन दिसेल, हे त्याला जाऊन तुम्हाला फुल करून घ्यायचं आहे। हे जे तुमचं राईट आहे आणि राईटवर क्लिक करायचं आहे। तुमचा जो बॅनर आहे किंवा काही पण असू द्या तो प्रॉपरलीरित्या त्या ज्या साईजमध्ये आहे त्या साईजमध्ये ॲड होऊन जाईल। त्यानंतर आता जे आपला ते गोल मी तुम्हाला एक PNG दिलेली आहे, ती PNG इथे घ्यायची, राईट करायचं आणि याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याची पण साईज फुल करून घ्यायची। फुल केल्याच्यानंतर आता हे जे लॉक आहेत ते सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला लॉक टाकून घ्यायचं प्रत्येक लेअरला। लेअर घेतली रे बाबा घेतली, त्यानंतर तिला 100% लॉक मारायचं म्हणजे मारायचं। जर लॉक मारलं नाही तर डिझाईनचा धिंगाणा होतो मित्रांनो। त्यासाठी पहिले तुम्हाला लॉक टाकून घ्यायचे। त्यानंतर आता जे मागच्या साईडला आपण म्हणून उगं काही डिझाईनला जे लुक आणण्यासाठी ही काय अशा पद्धतीने PNG दिलेली आहे, ही सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केलेली आहे मी। ही याचीसुद्धा PNG तुम्हाला आपल्या मटेरियलमध्ये मिळून जाईल। त्यानंतर आता जे आहे एक तुम्हाला रेड कलरचा एक पडदा दिलेला आहे, त्या पडद्याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घ्यायचे। बघू शकता अशा पद्धतीने आपण जी सेटिंग आत्तापर्यंतची केलेली आहे ती अशा पद्धतीने झालेली आहे। तर आता तुम्हाला मेन जे आहे ते लोगोचं आकर्षण आहे ते म्हणजे आपले गणपती बाप्पा। ते गणपती बाप्पाचा फोटो तुम्हाला आता घ्यायचा आहे। तर मी गणपती बाप्पाचा फोटो घेतो। बघू शकता एकदम खतरनाक गणपती बाप्पाचा फोटो आपण तुम्हाला दिलेला आहे। बघू शकता डिझाईन काही इथपर्यंत आपली झालेली आहे। यानंतर आता तुम्हाला काय करायचं आहे, जे तुमच्या गणेश मंडळाचं नाव असेल ते PL फाईल तुम्हाला दिलेली आहे त्याच्यात चेंज करून घ्यायचं आहे। तर मी आता गणेश मंडळाचं, मला ज्या गणेश मंडळाची ऑर्डर आली होती त्या गणेश मंडळाचं मी नाव टाकून घेतलेलं आहे। तर आता बघू शकता अशा काही पद्धतीने आपण एकदम कडकमध्ये असं नाव टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर राईट, त्यानंतर तुमचं जे काही गाव आणि जिल्हा असेल ते टाकून घ्यायचं आहे। जर तुम्ही गावात राहत असतील तर गावाचं नाव टाकायचं आणि तालुका टाकायचा फक्त। आणि जर तुम्हाला जिल्हा टाकायचा असेल तर जिल्हाही पण टाकू शकता तुम्ही। आता हे जे मी टाकलेलं आहे हे एका शहरातलं आहे, लोगो शहरातला गणपती आहे, त्यामुळे तालुक्यातला आहे। तालुका आणि जिल्हा टाकलेला आहे। एखाद्या गावात असेल तर तालुका जिल्हा आणि तालुका जिल्हा टाकू शकता तुम्ही आणि गावाचं नावसुद्धा टाकू शकता। त्यानंतर मी याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन फुल करून घेतो। बघू शकता प्रॉपरलीरित्या जे आहे ते आपलं ॲड झालेलं आहे। तेवढं तुम्हाला जेवढं वाटतं तेवढं काही अवघड नाही मित्रांनो। जर तुम्हाला शिकायचं असेल तर काही अवघड नाही, आणि जर तुम्हाला शिकायचं नसेल तर खूप काही अवघड आहे। तर चला आता पुढली जी PNG आहे ती म्हणजे डिझाईनला एकदम कडक लुक आणते, अशा पद्धतीची काही आहे ते बघू शकता तुम्ही। रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन आता जो आहे तो आता लोगो म्हणून वाटतो आहे, तर बघू शकता। त्यानंतर आता जे आहे तुमच्या गावाचं जे काही नाव असेल
आता समजा मी टाकलेलं आहे पालमचा राजा, तर तुमच्या जे काही गावाचं नाव असेल तिथं करायचं राजा येतो आहे. आता मी काय अशा पद्धतीने टाकलेलं आहे. रिलेटिव्ह साईजमध्ये जाऊन याला पण फुल करून घेतो. बघू शकता खतरनाक पद्धतीने हा लोगो तयार झालेला आहे. आता फक्त एक PNG ॲड करायची आणि तुमचा जो लोगो आहे तुमच्या समोर बनवून रेडी राहील. आणि ते फक्त आणि फक्त 2 ते 3 मिनटं लागली असतील मित्रांनो, आणि आपला जो लोगो आहे तो रेडी झालेला आहे. मी पूर्ण मटेरियल लोड केल्यानंतर मला 3 मिनटं लागलेत. तर मी तुम्हाला PL फाईल प्रोव्हाइड केली आहे, तर तुम्हाला फक्त 2 मिनटं लागतील बनवायला. बघू शकता याला पण रिलेटिव्ह साईजमध्ये फुल करून घेतो. आणि असा जो एकदम खतरनाक आपल्या बाप्पाचा लोगो आहे तो रेडी झालेला आहे. बघू शकता तुम्ही. वाटल्यास तुम्हाला झूम करून दाखवतो. आता झूम करून दाखवल्यानंतर बघू शकता तुम्ही खतरनाक दिसतोय लोगो एकदम लुक. त्यानंतर आता तुम्हाला लेअरमध्ये जायचं आहे आणि लेअरला खपाखप लॉक टाकून घ्यायचे. लॉक टाकल्याच्या नंतर आता हे जे न्यू टेक्स्ट आहे की नाही आगाव आलेलं मधात, त्याला तुम्हाला डिलीट करायला टाकायचे. न्यू टेक्स्टवाले जेवढे काय आहेत तेवढे, कारण हे आगावचा रान बाजार हे बरा दिसत नाही, त्यासाठी लवकर डिलीट करून टाकायचे. आणि सेव्ह करण्यासाठी वर शेअरवर क्लिक करायचे. इथं JPG PNG आणि खाली जे आहे ते अल्ट्रा आणि शेअरवर क्लिक करायचे. तुमचा जो लोगो आहे तो फुल HD तुमच्या गॅलरीत सेव्ह होऊन जाईल. तर व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि जर तुम्ही आपल्या चॅनलला आणखीसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर आत्ता सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच पद्धतीच्या नवनवीन डिझाईन मी तुम्हाला शिकवत असतो. आणि तुम्हाला जर पिक्सेलला कुठलीही काही अडचण असेल तर तुम्ही आपल्या व्हिडिओच्या खाली कमेंट करून टाका. 100% व्हिडिओ त्यावर येणार म्हणजे येणार मित्रांनो. तर चला भेटूया अशाच एका नवीन टॉपिकवर पुढच्या व्हिडिओवर. तोपर्यंत धन्यवाद.